नागोठणे येथील शासकीय औद्योगिक शिक्षण संस्थेच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चेनं परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र वन विभागानं केलेल्या सखोल तपासणीनंतर हे दावे फेटाळून लावत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. दरम्यान भविष्यातील अशा घटनांची शहानिशा करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज आता प्रकर्षाने व्यक्त होत आहे. नागोठणे येथील आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी 29 डिसेंबर 2025 रोजी वन विभागाला एक पत्र लिहिले होते. या पत्रात नमूद करण्यात आले होते की संस्थेच्या परिसरात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसेही आढळल्याचा दावा करण्यात आला होता. या परिसरात सुमारे 400 ते 450 प्रशिक्षणार्थी शिक्षण घेत असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्राचार्यांच्या विनंतीची दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी नागोठणे यांनी 30 डिसेंबर 2025 रोजी तातडीने बचाव पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. सागर दहिवेकर आणि त्यांच्या पथकाने ITI कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण परिसराची आणि त्यांनी दाखवलेल्या ठशांची सूक्ष्म तपासणी केली. तपासणीअंती असे स्पष्ट झाले की ज्या ठशांना बिबट्याचे ठसे समजले जात होते ते मुळात कोणत्याही बिबट्याचे किंवा हिंस्त्र प्राण्याचे नव्हते. त्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती केवळ एक अफवा असल्याचे वनविभागानं स्पष्ट केले आहे. वनविभागानं प्रशासनाला लेखी कळवले आहे की अशा प्रकारच्या खोट्या अफवा पसरवू नयेत. जर भविष्यात कोणताही वन्य प्राणी खरोखर दिसून आला तर तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असेही त्यांनी सूचित केले आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब कुकडे यांनी दिला आहे. नमस्कार साहेब. नमस्कार. आता जी वाघाची अफवा आपल्याकडे पसरलेली आहे नागोठण्यामध्ये, तर या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? नागोठण्याची जी ITI प्रशिक्षण संस्था आहे त्यांनी आमच्याकडे रात्री साधारण 28/12/2025 रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास आमच्या प्रशिक्षण संस्थेतील शिपाई यांना सदर ठिकाणी बिबट्या आल्याबाबत किंवा बिबट्या दिसला असं या पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यानंतर त्यांनी त्वरित आमच्याकडे एक पत्र दिले की सदर ठिकाणी बिबट्याचे अस्तित्व आम्हाला दिसून आले तर तुम्ही ती योग्य ती कारवाई करा. त्यानंतर आम्ही त्वरित सदर ठिकाणाला भेट देऊन बिबट्याचे जे ठसे वगैरे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे फोटो किंवा काही CCTV कॅमेरे वगैरे नसल्यामुळे त्या कुठल्याही प्रकारचा फोटोचा पुरावा वगैरे त्यांच्याकडे नव्हता. त्यांनी जे आम्हाला ठसे दाखवले ते ठसे आम्ही त्वरित जाऊन आम्ही आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी तपासणी केली. त्यानंतर सदरचे ठसे आम्ही रेस्क्यू टीम पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठवले. तसेच त्यांचे एक रोह्याचे प्रतिनिधी श्री सागर दहिंबेकर यांना आम्ही संपर्क साधून सदरचे ठसे बाबा बिबट्याचे आहेत किंवा इतर कुठल्या प्राण्याचे आहेत याबाबत तपासणी करण्यासाठी कळवले. त्याप्रमाणे आज दिनांक 30/12/2025 रोजी दुपारी त्यांनी येऊन त्या सदर ठस्याची तपासणी केली आणि सदरचे ठसे हे बिबट्या या प्राण्याचे नसून दुसऱ्या कुठल्या तरी प्राण्याचे आहेत, म्हणजे प्राण्याच्या म्हणण्यापेक्षा कुत्र्याचे आहेत असं त्यांच्या म्हणण्यातून म्हणजे त्यांचा निष्कर्ष निघाला. त्याप्रमाणे सदर ठिकाणी बिबट्याचे अस्तित्व नाही असं सिद्ध होतंय. त्याच्यामुळे नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास न ठेवता वन विभागाला सहकार्य करावे आणि जर कुठं असा बिबट्या निदर्शनास आल्यास त्वरित वन विभागाला सहकार्य करावे. त्यानंतर वन विभागाकडून खात्री करून योग्य ती कारवाई केली जाईल. धन्यवाद. थँक्यू. जनोदय करिता नितीन गायकवाड, नागोठणे.